महत्वाची बातमी समोर येते। ठाकरे बंधूंची राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे। स्नेह भोजनाचा कौटुंबिक कार्यक्रम होणार असल्याची सूत्रांची माहिती मिळते। राज ठाकरे मातोश्रीवर दाखल होणार असल्याची माहिती देखील आता सूत्रांकडून मिळतीये। तर आता युती संदर्भातील चर्चांना यामुळे आता उधाण आलेलं आहे। राज ठाकरे मातोश्रीवर दाखल होण्याची ही माहिती आता सूत्रांकडून प्राप्त होतीये। ठाकरे बंधूंची राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे। तर स्नेहभोजनाचा कौटुंबिक कार्यक्रम होण्याची ही सूत्रांकडून माहिती मिळते। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपला प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्याशी जोडल्या गेलेले आहेत। भाग्यश्री, खरं तर स्नेहभोजनाचा कौटुंबिक कार्यक्रम होणार आहे आणि त्यासाठी आता राज ठाकरे मातोश्रीवर दाखल होणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होतीये। नक्कीच कृपा, आपण जर बघितलं तर वारंवार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या वाढलेल्या पाहायला मिळत आहेत। खरं तर महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती होणार का असा एक विषय सातत्याने चर्चेला जातोय। खरं तर एक जर बघितलं तर ज्या वेळेला मराठीचा विषय आला होता तेव्हा दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्र आलेले होते। पण असं जरी असलं आणि युतीच्या चर्चा जरी होत असल्या तरी पाणी बरंच पुलाखालून गेलेलं आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। त्याचं कारण दोन्ही वेळेला ज्या वेळेला राज ठाकरेंकडनं समोर प्रस्ताव गेलेला होता त्यावेळेला ठाकरेंनी तो स्वीकारला नव्हता असं जुने जाणते जे नेते कार्यकर्ते आहेत ते सांगतात। त्यामुळे आता जर बघितलं तर आता एकंदरीत दोन भावांमध्ये जे आहे ते सख्य झालेलं पाहायला मिळतंय, बोलाचाली सुरू झालेली पाहायला मिळते। मात्र असं असलं तरी जे शर्मिला ठाकरे आहेत आणि रश्मी ठाकरे आहेत त्यांच्यामध्ये देखील एक बॉन्डिंग तयार करण्याची जी गरज आहे ती देखील या दोन भावांना कदाचित वाटत असेल आणि त्यासाठी सातत्याने हे कौटुंबिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय। यामध्ये रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे या दोघी जणी देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकमेकांशी बोलताना पाहायला मिळतात। आता एक 8 दिवसांपूर्वी जर आपण बघितलं तर संजय राऊत यांच्या नातवाचं बारसं होतं। यावेळेला देखील हे दोघं जण एकत्र जमलेले पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर अचानकपणे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या घरी गेले होते। यावेळेला शर्मिला ठाकरे खरं तर दुसऱ्या रस्त्याने पुढे निघालेल्या होत्या, मात्र राज ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांना नंतर बोलवून घेतलं की मातोश्रीवर हे गप्पा मारण्यासाठी अशा पद्धतीचा निरोप दिला आणि त्यानंतर शर्मिला ठाकरे देखील मातोश्रीवर जाऊन पोहोचल्या। पण एकंदरीत जर आपण बघितलं तर कुठेतरी दुरावलेली नाती पुन्हा एकत्र येताना पाहायला मिळतात आणि ती येण्यासाठी दोन्ही भाऊ देखील प्रयत्न करतात जेणेकरून राजकीय पटलावर देखील या संदर्भात कुठलाही त्रास होऊ नये किंवा त्याचा काही परिणाम राजकीय पटलावर होऊ नये यासाठी देखील हे प्रयत्न सुरू असल्याचं एकंदरीत जर आपण बघितलं तर पाहायला मिळतंय आणि यासाठी सातत्याने वारंवार भेटीगाठी वाढल्यात। आता जर बघितलं तर कौटुंबिक स्नेहभोजनाचा कार्यक्रम तर आहेच अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र असं असलं तरी सुद्धा राजकीय चर्चा देखील होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाहीये। त्याच्यामुळे आजची ही भेट अधिक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं पाहायला मिळतंय कृपा। जी, निश्चितच भाग्यश्री, आणखी एक मोठी अपडेट आता समोर येते की राज ठाकरे आता मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। नक्कीच, मी म्हटलं तसं की राज ठाकरे शिवतीर्थहून निघाले तर राज ठाकरे शिवतीर्थवरनं निघाले किंवा निघताना कुठल्याही पद्धतीचं त्यांचं असं कुठली आधी आयडिया दिलेली नसते किंवा कल्पना कोणाला दिलेली नसते। अचानक त्यांचं ठरतं आणि अचानक ते निघतात अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। मात्र असं असलं तरी ह्या ज्या काही चर्चा आहेत त्या सातत्याने घडतायत आणि सातत्याने चर्चा घडत असल्या तरी याची सगळी पूर्वकल्पना राज ठाकरे यांना आहे। मात्र अचानकपणे जर एखादी बातमी समोर आली तर आणखीन त्याचं वैशिष्ट्य जे आहे ते वाढतं, त्याचं महत्त्व वाढतं असं म्हटलं तर काही वावगं नाही ठरणार। आणि ह्याचाच अंदाज घेत जर बघितलं तर सातत्याने होणाऱ्या या भेटीगाठी आहेत त्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत महापालिकेच्या पार्श्वभूमीवर। एकीकडे जर आपण बघितलं तर काल देखील उद्धव ठाकरेंचा जो मेळावा झाला होता संभाजीनगरला तिथे देखील त्यांनी असं सांगितलेलं होतं की आम्ही मनसे आणि आम्ही एकत्र येत आहोत, आम्हाला कोणी आडवं करायची हिंमत असेल तर आडवं करून दाखवा अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं पाहायला मिळालं होतं। मोठ्या स्टेजवरनं हे वक्तव्य केलेलं होतं आणि आज जर आपण बघितलं तर आज पुन्हा एकदा ते
भेटीगाठी घेताना पाहायला मिळतात। एकंदरीत ज्या ज्या वेळेला अशी मोठी वक्तव्य दोघा भावांकडनं केली जातात त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच हे लोक भेटीगाठी घेताना पाहायला मिळतात। एकंदरीतच हे सगळं जे प्लॅनिंग आहे ते त्यांचं सुरू आहे आणि हे प्लॅनिंग प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वेगवेगळ्या हालचाली दोघांकडनंही सुरू आहेत। दोघंही दोन दोन पावलं प्रत्येक वेळेला पुढे जाताना पाहायला मिळतात आणि आता नेमकी घोषणा कधी करणार असा जो प्रश्न आहे सगळ्यांना पडलेला, तर त्या प्रश्नाची आपण माध्यम म्हणून देखील वाट बघतोय की नेमकी ही घोषणा कधी होणार आहे। याचं कारण राज ठाकरे जे आहेत ते सावध पाऊल उचलू शकतात। त्याचबरोबर उद्धव ठाकरे देखील या संदर्भात सावध पाऊल उचलताना पाहायला मिळतात। त्याचं कारण जर आत्ताच घोषणा केली तर याचा कुठलाही परिणाम राजकीय पटलावर होऊ नये किंवा कुठल्या फाटाफुटीला पुन्हा वाव मिळू नये यासाठी राखून गोष्टी सांगितल्या जात आहेत आणि राखून अचानकपणे बाहेर आणल्या जात आहेत अशा पद्धतीचं आपण आता बघतोय। कारण आत्ताच्या आत्ता ही 4थी 5वी भेट आहे आणि आतापर्यंत जेवढ्या भेटी झाल्या त्यातली कुठलाही कुणकुण जी आहे ती आतापर्यंत लागली नाही। अचानक ते निघतात, अचानक कळतं की ते मातोश्रीला चालले किंवा अचानक उद्धव ठाकरे मातोश्रीहून निघतात आणि कळतं की ते शिवतीर्थवर येतात आणि या सगळ्या ज्या अचानक झालेल्या भेटी आहेत या अचानक झालेल्या भेटी अचानक नक्कीच नाहीयेत। मात्र त्याच्या मागचं नेमकं गणित काय आहे हे कळायला थोडं अजूनही अवधी असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय कृपा। जी निश्चितच भाग्यश्री, खरं तर एकीकडे मग तो मराठी भाषेचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांप्रश्नीचा मुद्दा असेल किंवा विविध नागरी समस्यांचा मुद्दा असेल, आपल्याला आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येताना दिसते, तर दुसरीकडे खासदार संजय राऊतांकडून देखील वारंवार त्यांच्या युती संदर्भातील सकारात्मक वक्तव्य केली जातात। नक्कीच, कारण सकारात्मक वक्तव्य ह्याच्यासाठी केली जातात की लोकांना देखील एक मानसिकता असते की लोकांची मानसिकता देखील तयार करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। जर आपल्याला कृपा आठवत असेल, प्रेक्षकांनाही ही गोष्ट चांगलीच लक्षात असेल की ज्या वेळेला मराठी भाषा याच्यावरनं दोन भाऊ एकत्र आले होते त्यावेळेला वरील डोमला अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला होता। अक्षरशः बसायला जागा नव्हती, बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती, लोकांना आनंद अश्रू ओसंडून वाहत होते आणि लोकांची जी भावना आहे की ह्या दोन भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी काहीतरी करावं, तर ती भावना जी आहे ती निश्चितच त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणात दाटून आलेली पाहायला मिळाली होती। आणि हीच जी भावना आहे ही जर निवडणुकीत देखील अशाच पद्धतीने राहिली तर याचा परिणाम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय होतो हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे कृपा। मात्र सातत्याने संजय राऊत जे आहेत ते त्यांच्या रोजच्या सकाळी त्यांचं जे भाषण असतं किंवा त्यांचं जे मीडियाला बाईट ते देत असतात त्यावेळेला ते सातत्याने सांगत असतात की आम्ही एकत्र येणार आहोत आणि आम्ही त्याची पूर्ण तयारी केलेली आहे आणि या संदर्भात आम्ही सूत्र हलवत आहोत अशा पद्धतीची तयारी आहे। खरं तर एक गोष्ट बघायला पाहिजे की मातोश्रीहून जर बघितलं तर संजय राऊत आणि शिवतीर्थहून म्हणजे राज ठाकरेंकडनं जर बघितलं तर बाळा नांदगावकर हे अत्यंत प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतंय आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये देखील आता जे हे आहे समीकरण आहे ते आता सुरू झालेलं आहे। कारण एकंदरीत जर आपण बघितलं तर कल्याण डोंबिवली असेल, तसंच ठाणा असेल, या नाशिक असेल, या परिसरामध्ये ठाकरेंची जी राज ठाकरेंची जी सत्ता आहे, कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांना याआधी देखील तिथे यश मिळालेलं आहे। तर त्या पार्श्वभूमीवर जर दोन्ही बंधू एकत्र आले तर त्याचा जो फायदा आहे तो येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये यांना मिळू शकतो। या व्यतिरिक्त जर आणखीन एक गोष्ट पाहिली तर सातत्याने ज्या पद्धतीने हे दोघं भाऊ एकत्र काम करण्याचा प्रयत्न करतात त्या पद्धतीने कुठेतरी विरोधी सत्ताधारी जे आहेत त्यांना देखील कुठेतरी त्यांची देखील तयारी त्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली आहे। त्यामुळे याचबरोबर सातत्याने जे मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येणं आहे ते देखील वाढलेलं आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमी आहेत त्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचा आहेत आणि या सगळ्या घडामोडी अशाच सातत्याने वाढणार आहेत आता येणाऱ्या काळात। कारण सोडत बऱ्यापैकी झालेली पाहायला मिळते, नगर परिषदा असतील किंवा नगर पंचायत असतील या सगळ्याच्या सोडती झालेल्या पाहायला मिळतात आरक्षणाच्या आणि एकंदरीतच निवडणुकीचा जो माहोल आहे तो देखील कुठेतरी तयार झालेला पाहायला मिळतोय। आणि या सगळ्यामध्ये हे जे भेटीगाठी ज्या आहेत ठाकरे बंधूंच्या या देखील महत्वाच्या आहेत। त्यांचे जे मामा आहेत चंदू मामा
यांचे देखील एक मनापासून पहिल्यापासून इच्छा होती की या दोन भावांनी एकत्र यावं. त्यांनी देखील यासाठी बरेच प्रयत्न केलेले पाहायला मिळाले होते आणि आता आपण बघतोय की हे कुठेतरी प्रयत्न, इतक्या वर्षांचे जे प्रयत्न आहेत ते कुठेतरी सफल होत आहेत असं पाहायला मिळतंय. कृपा जी, निश्चितच भाग्यश्री, आगामी निवडणुका लक्षात घेता आता एकच सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. जर ठाकरे बंधू एकत्र आले तर ते युती म्हणून स्वबळावर लढतील की महाविकास आघाडीमध्ये विलीन होतील, हा प्रश्न खरं तर महत्त्वाचा उपस्थित होतोय. नक्कीच कृपा, या प्रश्नावर देखील मी सांगेन की आता आपण जर एकंदरीत या आठवड्याचा पूर्ण अंदाज घेतला सोमवारपासून शनिवारपर्यंत, म्हणजे आज पर्यंत जरी अगदी अंदाज घेतला आपण, तरी यामध्ये पुण्यावरनं महाविकास आघाडीमध्ये मनसेने आपल्या बरोबर यावं अशी त्यांची इच्छा आहे. तशा पद्धतीचे भाष्य देखील ठाकरेंकडनं केलेत आणि त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देखील तसं सांगितलेलं आहे असं कळतंय. त्यामुळे पुण्याला जर आपण बघितलं तर ते महाविकास आघाडी मधनं लढतील का हे बघणं महत्वाचं आहे. पण एकंदरीत अंदाज जर घेतला तर महाविकास आघाडी मधनं हे लढणं थोडंसं कठीण देखील वाटतंय. कारण जिथे युती होईल तिथे दोघांनी जर 50-50% सीट शेअरिंग धरल्या, असं जरी धरलं तरी सुद्धा हे महाविकास आघाडी बरोबर जाऊ शकत नाहीत जर त्यांना 50-50% सीट शेअरिंग हवं असेल तर. मात्र जर बघितलं तर याआधी देखील महापालिकेच्या ज्या निवडणुका असतात ते स्थानिक लेवलच्या निवडणुका असतात, त्याच्यामुळे त्याचे जे निर्णय होतात ते स्थानिक लेवलवर होत असतात. त्यामुळे याआधी देखील उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या जे निर्णय आहेत ते स्थानिक लेवलवर होतील. याचबरोबर काँग्रेसकडनं देखील सांगण्यात आलेलं आहे की जिथे आम्हाला त्यांच्याबरोबर जाणं शक्य असेल तिथे आम्ही जाणार, जिथे नाही आहे शक्य तिथे ते दोघं भाऊ एकत्र लढतील, अशा पद्धतीचं वक्तव्य काँग्रेसने देखील केलेलं होतं. त्याच्यामुळे एकंदरीत आत्ता जर बघितलं तर काँग्रेस बरोबर हे दोन भाऊ जाणार का, की काहीच एरियामध्ये कदाचित जाण्याची शक्यता आहे, असं सगळ्या एकंदरीत शक्यता ज्या आहेत त्या सध्या वर्तवण्यात येत आहेत. कृपा जी, निश्चितच भाग्यश्री, खरं तर हे दोन्ही ठाकरे बंधू घरगुती कार्यक्रमांना एकत्र दिसतात, सांस्कृतिक कार्यक्रमांना एकत्र दिसतात, अगदीच मराठी भाषेवरून जी सभा झाली त्यात ते एकत्र दिसले. परंतु हे दोन्ही ठाकरे बंधू आता राजकीय व्यासपीठावर कधी एकत्र दिसणार, हा सवाल देखील महाराष्ट्रातील नागरिकांकडून उपस्थित होतोय. नक्कीच कृपा, मी मगाशीच म्हटलं तसं की सगळ्यांचीच उत्सुकता जी आहे ती ताणली जाते की हे दोघं भाऊ कधी एकत्र येणार आणि कधी घोषणा करणार. मात्र मी म्हटलं तसं की सावध भूमिका जी आहे ती दोन्ही भावांकडनं सध्या उचलताना पाहायला मिळते. आणि मी म्हटलं तसं की पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, त्याच्यामुळे जी मधल्या गोष्टी आहेत त्या सॉल्व्ह करणं हे देखील त्यांच्या दृष्टीने आता महत्वाचं आहे पुढे जर एकत्र यायचं असेल तर. त्याच्यामुळे सातत्याने कौटुंबिक भेटीगाठी ज्या आहेत त्या त्यांनी वाढवलेल्या आहेत, जेणेकरून दोन कुटुंबांचं पहिलं मिलन होईल आणि त्यानंतर राजकीय पटलावर यांचं मिलन होईल अशी एक स्ट्रॅटेजी जी आहे ती आखलेली साधारण पाहायला मिळते. कारण राज ठाकरे हे अत्यंत हुशार असे नेते आहेत, त्याचबरोबर उद्धव ठाकरे देखील इतक्या वर्षांचा त्यांना देखील अनुभव आहे. त्याचबरोबर जर आता बघितलं तर शिंदे ज्यावेळी वेगळे झाले त्याच्यानंतर त्यांच्या पक्षाला देखील मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय. आणि आता जर दोन्ही पक्ष टिकवायचे असतील तर आपल्याला एकत्र येणं भाग आहे, अशा पद्धतीची धारणा कदाचित दोघांची झाली असावी. आणि याच एका धारणेतनं आता हे दोन्ही बंधू एकत्र येतात. त्यामुळे आता सगळ्यांना जी प्रतीक्षा आहे की युतीची घोषणा नेमकी केव्हा होणार. खरं तर असंही म्हटलं जात होतं की दसरा मेळाव्याला राज ठाकरे येतील आणि मग तिथे कदाचित घोषणा होईल, मात्र तसं झालं नाही. पण मेळाव्याला घोषणा देण्यापेक्षा ज्या वेळेला ही घोषणा होईल त्यावेळी पुन्हा एकदा ज्या पद्धतीने वरील डोमला कार्यक्रम झाला होता मराठी भाषेचा, त्याचप्रमाणे एक वेगळा कार्यक्रम केला जाईल आणि त्या कार्यक्रमादरम्यान ही घोषणा केली जाईल असं सांगितलं जात आहे. कदाचित असं न करता साध्या दोघंही एकत्र येऊन एक पत्रकार परिषद घेतील आणि देखील घोषणा करू शकतात. कोणत्याही मार्गाने ही घोषणा होईल अशी शक्यता जी आहे ती अधिकाधिक आता दिसून येते आणि आता ही लवकरच घोषणा होईल असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं सातत्यांच्या वाढलेल्या भेटीगाठी बघून. कृपा जी, निश्चितच या संभाव्य युतीवर कार्यकर्त्यांची नेमकी काय भूमिका असू शकते भाग्यश्री? नक्कीच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते खरं तर यासाठीच उत्सुक होते. मी म्हटलं तसं की ज्या वेळेला मराठी भाषेचा जो कार्यक्रम झाला होता त्यावेळेला जी तुडुंब गर्दी झाली होती, गर्दीला
हँडल करणं पोलिसांना कठीण झालं होतं. इतकी मोठी गर्दी त्यावेळेला झालेली होती आणि ही गर्दी कदाचित बोलकं प्रतीक असेल या सगळ्या गोष्टींचं. खरं तर महाराष्ट्राला दोन्ही बंधू एकत्र यावे असं वाटत होतं आणि त्याप्रमाणे घडतंय. त्याच्यामुळे कार्यकर्ते एकत्र आहेत, कारण कार्यकर्त्यांनी तर आधीच उत्साहाने बॅनर लावणं असेल, एकत्र आंदोलन करणं असेल, हे सगळं कृपा सुरू केलेलं आहे. आणि या सगळ्या हे सगळं सुरू असताना दुसरीकडे भेटीगाठी ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जो आहे तो कायम आहे. कार्यकर्त्यांची जी म्हणणं आहे की एकत्र आले तर काहीतरी चांगलं हातात पडेल, येऊ शकतं किंवा निदान काहीतरी मिळेल, अशी जी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे ती कदाचित खरी ठरलेली पाहायला मिळेल. कृपा जी, निश्चितच भाग्यश्री, तुम्ही आमच्याशी अशाच जोडलेल्या राहा. अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. आज उद्धव ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठीच आता राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या युतीच्या संदर्भातील चर्चांना एकूणच आता उधाण आलेलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. आज उद्धव ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे, त्यासाठीच आता राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. या दरम्यान ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते. तिकडे खासदार संजय राऊत यांच्याकडून वारंवार ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात सकारात्मक वक्तव्य देखील केली जात असतात. तर आगामी निवडणुका पाहता आता त्यांची वारंवार होत असलेली भेट याला देखील एक महत्त्वाचं स्वरूप प्राप्त झालंय. अशातच आज ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत आहेत. मातोश्रीवर स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि त्यासाठीच आता राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या काळात युती संदर्भातील बातमी ऐकायला मिळेल का, हाच सवाल उपस्थित होतोय. तर उद्धव ठाकरेंच्या घरी आता राज ठाकरे सहकुटुंब दाखल झालेले आहेत. स्नेहभोजनाचा आज उद्धव ठाकरे यांच्या घरी कार्यक्रम आहे आणि त्याकरताच राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. सहकुटुंब ते दाखल झालेले आहेत. तर या दरम्यान ठाकरे बंधूंमध्ये आता राजकीय चर्चा होण्याची देखील शक्यता आहे. तर वारंवार ठाकरे बंधू हे आता सांस्कृतिक कार्यक्रम असतील, घरगुती कार्यक्रम असतील, याकरता एकत्रित येत असतात. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. आज ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि त्याकरताच आता राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू आता एकत्र येणार का, या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. तर आता युतीबाबत नेमकी ही चर्चा होणार, राजकीय चर्चा होणार, हे आता काळातच समजणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.